त्र्यंबकनाका सिग्नल पिनॅकल मॉल समोर आज सकाळच्या सुमारास अपघात झालाय। खासगी बस आणि पिकअपमध्ये हा अपघात घडलाय। यात खासगी बसने दिलेल्या जोरदार धडकेमुळे पिकअपचं मात्र मोठं नुकसान झालंय। त्र्यंबकनाका सिग्नल पिनॅकल मॉल समोर जिल्हा परिषदेकडून सातपूर MIDC कडे जाणारी महिंद्रा कंपनीची बस क्रमांक MH15 GV 5355 या बस चालकाचा बसवरील कंट्रोल सुटल्यानं पहाटेच्या सुमारास गोळे कॉलनी नाशिक इथून औषधाची पार्सल घेऊन इगतपुरी येथे जाणाऱ्या मालवाहू पिकअप MH15 FV 6201 या वाहनाला जोरदार धडक दिली आहे। यामुळे पिकअपचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी वाहन चालक सूरज दत्तू भांगरे यांनी केली आहे। मी मेडिसिन घेऊन गोळ कॉलनीचं मेडिसिन घेऊन गोडी इगतपुरी वाटतो। मी चाललो होतो माझ्या रस्त्याला, तो बसवाल्याने घेऊन माझ्या गाडीचं नुकसान केलेले बस ते बसवाले मला भरून दिलं पाहिजे। चूक कोणाची? चूक बसवाल्याची। मी माझी गाडी अर्धी पास झाली होती, अर्धी बाकी होती, तो त्याला त्याचा ब्रेक लागला नाही, माझी गाडी पलटी केली झाली। काय नाव तुमचं? सूरज दत्तू भांगरे। राहिला मी इकडे मोरेमळा येते, पंचवटी मोरेमळा इथं। या अपघातामुळे सकाळच्या सुमारास मात्र वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। संविधान न्यूज, नाशिक।